नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी तुमच्या समोर अरुण कोलटकरच्या 4 कविता या कविता संग्रहातली अरुण कोलटकर यांची परंपरा ही कविता ऐकवणार आहे. परंपरा हे शीर्षक असलेली कविता ऐकवणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. तर कविता अशी आहे: परंपरा आई आहे आपली सर्वांचीच, कबूल आहे. तिच्या पोटातच आपण वाढलो मानतो मी, पण बाहेर आलो की नाळ तोडावीच लागते की नाही. जन्मभर ती कमरेला गुंडाळून हिंडायला तर येत नाही. परंपरा आई आहे आपली सर्वांचीच, तिचंच दूध आपण प्यालो आनंदानं आणि बिन तक्रार. त्यात DDTचं आणि डायऑक्सिनचं प्रमाण कमी जास्त असलं तरी गोड मानून घेतलं आपण. जन्मभर ते दूध पुरणार नाही असं वाटलं होतं का कुणाला? परंपरा आई आहे आपली सर्वांचीच. तिच्याच मांडीवर आपण खेळलो, हागलो, मुतलो, मार खाल्ला तिचा, हट्ट केले तिच्यापाशी, रुसलो तिच्यावर, झोपलो तिच्या कुशीत. ती कुस पण एक दिवस सोडावी लागेल असंही वाटलं होतं कधी? वेगळ्याच बिछाण्यावर आपल्याला झोपावं लागेल एक दिवस भलत्याच एखाद्या बाईच्या कुशीत असं स्वप्नात तरी आलं होतं कधी? परंपरा आई आहे आपली सर्वांचीच, पण आई असली प्रत्यक्ष म्हणजे सख्खी, अगदी सावत्र बिवत्र नाही. तरी ती मेली की लगेच तिला स्मशानात नेऊन आपण जाळतोच की. आजारी असली तर शुश्रूषा करतो तिची, पाय दुखत असले तिचे तर चेपतो पाय, पण मेली की लवकरात लवकर तिला घराबाहेर कशी काढायची हा एकच विचार सगळ्यांच्या डोक्यात असतो. मयत किती वाजता निघणार आणि कुठून हाच खरा सवाल असतो. अमरावतीच्या आते बहिणीला कळवलं की नाही? मामा येस्तवर थांबायचं की नाही? खांद्यावरनं न्यायचं की शववाहिनी बोलवायची की हातगाडी आणायची? डेथ सर्टिफिकेट आणलं की नाही? वर्तमानपत्रात बातमी दिली की नाही? मजकूर कोण लिहिणार आहे? अग्निसंस्कार करायचे तिच्यावर विधीपूर्वक की नुसतीच विजेच्या भट्टीत घालायची? भटजीला किती दक्षिणा द्यायची? फोटो एनलार्ज करायला दिला की नाही? किती कॉपीज सांगितल्या? जिथं ती मेली तिथं तेवत ठेवलेल्या दिव्यात पुरेसं तेल आहे की नाही? वगैरे 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 अनेक प्रश्न उद्भवतात ती मेली की. आणि नंतरही कावळा तिच्या पिंडाला चटकन शिवला की नाही? बँकेतलं तिच्या नावावरचं खातं बंद केलं का? अस्थि विसर्जन कुठं करायचं? पण ती मेली की बॉडी घराबाहेर कशी काढायची कुजू लागायच्या आत, हाच प्रश्न महत्वाचा असतो. पण परंपरेच्या बाबतीत ती मेली की नुसतीच कोमात आहे? आणि कोमात असेल तर ती कोमातच राहणार अशी कायमची की त्यातनं बाहेर पडायची शक्यता आहे? हे मोठ्या मोठ्या तज्ञांनाही सांगता येत नाही. तिला डेथ सर्टिफिकेट द्यायलाही चटकन तयार होत नाही कुणी. आणि याच अवस्थेत ती जिवंत राहणार असेल तर तिला अशीच जिवंत ठेवायची इनडिफिनिटली कृत्रिम उपायांनी. तो सगळा खर्च कुणी करायचा? की सगळ्या नळ्या काढत्या घ्यायच्या व जरूर असेल तर सुईमधून एक सूक्ष्म बुडबुडा तिच्या रक्तात सोडायचा? याबद्दल निर्णय घेणं सुद्धा सोपं असत नाही. पण एखादा एवढा गुरफटलेला असतो आपल्या आईत, मातृप्रेम एवढं तीव्र असतं त्याचं की त्याला हे सहन नाही होत. आपल्या आईचं हे असं मरणं, घराबाहेर जाणं आपल्याला सोडून. आई मेली हे कबूलच करत नाही तो आणि कोणाला सांगत कळवत पण नाही. तिचं मड तसंच घरी ठेवून देतो. त्याला वास यायला लागला तरी किंवा जास्त हुशार असला, तेवढं कौशल्यही असलं त्याच्यापाशी तर त्या मढ्यात पेंढा भरून हिचकॉक साहेबांच्या सायको मधल्या अँथनी पार्किन्स प्रमाणे तिला झोपवतो रोज रात्री बिछाण्यात तिच्या, मस्तपैकी रजई बिजई अंगावर पांघरून.
उठवतो सकाळी, वेणीफणी करतो तिची, गप्पा गोष्टी करतो तिच्या बरोबर तासन तास. तिचा आवाज सुद्धा स्वतःच काढून स्वतःशीच बोलत, कधी खेकसत स्वतःवर कडेवर घेऊन हिंडवतो तिला घरभर. या खोलीतून त्या खोलीत, जिन्यातनं खाली वर, रॉकिंग चेअरवर बसवून ठेवतो तिला तळघरात, तिच्या अंगावर छानपैकी शाल घालून. कुठचीही तरुण आणि अगदीच अप्सरा नाही, पण दिसायला बरी आणि मुख्य म्हणजे पेंडा न भरलेली अशी बाई बघितली त्यानं की त्याच्यातली आई खवळून उठते. ही बया, ही शिंदळ, ही रांड आता आपल्या सोन्याला अळुंचो मळुंचो करणार आणि आपल्याला कचऱ्यात काढणार या भीतीनं. आई लोणचं करते त्या रांडेचं स्वयंपाक घरातली एक सुरी घेऊन. तिच्या भोंदू शरीरात चिरंतन पेंढा नसून दुसराच कसला तरी द्रव पदार्थ भडक रंगाचा व चिकट ओतप्रोत भरला हे सिद्ध करून दाखवते. ती एक उभं तळ आहे रक्ताचं, त्वचेनं आच्छादलेलं. आणि तिला कुठंही भोग पडलं, कापलं किंवा भोसकलं की त्यातनं या एकाच कंटाळवाण्या पदार्थाशिवाय दुसरं काहीच बाहेर येत नाही हे आपल्या लाडल्याला दाखवून देते. बंद जागेत कोंडलेल्या पाकोळीप्रमाणे सुरी सैरा वैरा भिरभिरते. शेवटच्या सीन मध्ये चिरंजीवांना वेड्याच्या इस्पितळात ठेवलेलं असतं, जिथं बाळकोबा आणि मातोश्री संपूर्णपणे एक रूप झालेले असतात. अँड देन दे लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. अशी अरुण कोलटकर यांची परंपरा शीर्षक असलेली कविता आहे. बघा मित्रांनो, समजून घ्या कविता. आई आणि परंपरा यांची जी काय सांगड घातली आहे कोलटकरांनी, की आई कितीही प्रिय असली तरी तिचं प्रेत चढवत नाही ठेवत आपण घरात. सेम त्या परंपरेच्या बाबतीत आपण करायला हवं. पण परंपरा उराशी कवटाळून ठेवतो आपण. त्या कोमामध्ये असतात पण त्या डेड नसतात, पण त्या सांभाळत बसतो आपण निरंतर. आणि मग कसे आपण सायको असल्यासारखे जगतो हे त्यांना सांगायचं आहे थोडक्यात कोलटकरांना. तुम्ही नीट समजून घ्या तुमच्या पद्धतीने. कविता पुन्हा एकदा ऐका आणि हे पुस्तक विकत घ्या. अरुण कोलटकरच्या 4 कविता, अप्रतिम कविता आहेत यात. चला, टाटा बाय बाय, सायोनारा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय, सायोनारा, बाय.